नमस्कार माझ्या गोड तैनो कशा आहात सगळ्या. मी त्यांनी खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आता हे हलकंसं स्माईल माझ्या चेहऱ्यावर का आलंय त्याचं तुम्हाला गुपित सांगते. हे बघा, हे काही ब्लाऊज आहेत, हे खूप सारे ब्लाऊज आहेत. 2 3 4 5 6 7 आणि 8. हे 8 ब्लाऊज नवरीबाईचे आहेत आणि त्याच्या बहिणीचे 2 ब्लाऊज आहेत अजून. ते आता जस्ट कटिंग करून दिलेलं आहे. ते जोडायचं काम चालू आहे, एक आता कटिंग केलेलं आहे. आणि हे 8 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत आणि आजच्याच दिवशी हे देते म्हणून मी सांगितलं होतं, पण दुसऱ्या क्लायंटचीच कामं संपत नव्हती. ते संपता आत्ता याच्यावरती नंबर आलेला आहे आणि एक दिवस तिच्याकडनं मी मागून घेईन की ॲडजस्ट करून दे, पण तो दिवससुद्धा माझ्या सुट्टीचा येतो. त्याच्यामुळे किती ॲडजस्ट करायचं, मी काय करायचं हा प्रश्नच आहे. आणि हे सगळे प्रिन्सेस कट, 1 टक्स पॅडेड, ट्रिपल अस्तर वगैरे वगैरे असे ब्लाऊज आहेत. हे किती वेळ लागतो तर शिवायला, कारण बघा ना प्रत्येकाचं माप एक आहे पण डिझाईन वेगवेगळं आहे. तर प्रत्येकात काय काय आहे, कसं कसं आहे हे टॅग लावून लिहून घेतलेलं आहे सगळ्यामध्ये, की कोणाला काय आणि कसं हवं आहे ते. आता हे एवढं सगळं असं बघा ना, प्रत्येकाचा गळा कसा आहे, काय आहे, 1 टक्स आहे, प्रिन्सेस आहे, पॅड आहे, हे सगळं टॅग करून घेतलेलं आहे. हे टॅगिंग आपण करताना लक्षात राहतं की अरे हां हे ह्याचं हे करायचं, ह्याचं हे करायचं. पण जेव्हा सगळ्याच गोष्टी एकसारख्या येतात ना तेव्हा मात्र पाचाधारण बसते, काही कळत नाही. बरंच ताई मला म्हणतात की ताई तुमच्या लक्षात कसं राहतं हे सगळं करणं, किंवा काय कुठलं काय 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 ते कष्ट करायला लागतात लक्षात ठेवण्यासाठी. हा वेगळाच एक टास्क असतो. हे बघा, प्रत्येकावरती टॅगिंग केलेलं आहे आणि काय काय त्याची डिझाईन आहे काय आहे. पण ही भीती असते की इकडे तिकडे ब्लाऊज हे हाताळताना पडलं तर पंचायत होईल म्हणून. आणि नवरीचे ब्लाऊज असल्यामुळे बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि स्पेशली तिला अशा मोठ्या मोठ्या बॉर्डरसुद्धा आवडत नाही. त्याचं पण निम्मी करा, किती इंच करा, काही सगळं ती सांगितलेली असतं तिनं. आणि ह्याची जी साडी आहे ती आपण कस्टमाइज केलेली आहे लेस लावून. तर ती तुम्ही पाहिली नसेल तर व्हिडिओ येईलच, आणि जर आला असेल तर तुम्ही पाहू शकता. अशीच ऑफ व्हाईट कलरची साडी आहे, कपडा आणून लेस लावून त्याला आम्ही कस्टमाइज केलेलं आहे क्लायंटच्या डिमांडप्रमाणे. सो हे आता कटिंगला घेते आणि झाल्यानंतर पुन्हा कितपत होतं आहे, काय होतं हे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. सो असेच कंटेनरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटू, बाय.